नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित पुरोहित आहे. मे 2025च्या महिन्यामध्ये मला 5 व्हिडिओ शूट करायचे होते. पहिला व्हिडिओ म्हणजे 100 लोकांना फ्री जेवणाचा दान. हा माझा प्रण आहे की मी प्रत्येक 100 सबस्क्रायबरवर 100 लोकांना फ्री मील्स डोनेट करणार. सेकंड व्हिडिओ म्हणजे मिहानचा पार्ट 2, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये आम्ही मिहानची पूर्ण स्टोरी पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह साईडचा संशोधन करून आणि त्याला कन्क्लुजन वर नेऊ. थर्ड व्हिडिओ म्हणजे नागपूर मेट्रोची स्टोरी, म्हणजे नागपूर मेट्रो वर्सेस मिहान हे प्रकरण कशा झाला आणि दोन्ही प्रोजेक्ट्स आपल्याला नागपूर सिटीला कसे महत्वाचे आहे. आणि त्याच्या नंतर एक स्पेशल मेगा डोनेशन ड्राईव्ह, त्यात 500 सबस्क्रायबर झाल्यामुळे जे डोनेशन आम्ही करणार लोकांना फ्री मील्स आणि बुक्स आणि एज्युकेशनचा, हे सगळे व्हिडिओ आम्ही बनवणार होते. पण जेव्हा मी मराठी बोलू शकत नाही, आय कांट स्पीक मराठी बट हिअर इज माय ट्रूथ, हा व्हिडिओ अपलोड केला, तेव्हा त्या कॉमेंट सेक्शन मध्ये असे रागात्मक कॉमेंट आले, असे आक्रोशात्मक कॉमेंट आले की मला हे व्हिडिओ पहिले प्रीपोन करावा असं वाटलं. जर आपण माझा पहिला व्हिडिओ मी मराठी बोलू शकत नाही पाहिलेला आहे तर आपण इकडे जाऊन बघा ते व्हिडिओ. आता या क्लॅरिफिकेशन मला का द्यायला लागला आणि कशाला मी अजून एक व्हिडिओ बनवत आहे, कारण की मागच्या व्हिडिओवर मला खूप लोकांनी आक्रोशात्मक कॉमेंट्स केले, तरी पण मी हा व्हिडिओ कशाला बनवत आहे हा तुम्ही ऐका. मी माझा मागच्या व्हिडिओमध्ये कधीच नाही म्हणाला की कोणाला पण मराठी शिकायची गरज नाही. इनफॅक्ट मी याचा एक्झॅक्ट अपोजिट सेंटेन्स म्हणाला, तर कोणी जर मराठी शिकता तुम्हाला अंडर कॉन्फिडेंट किंवा स्केअर्ड वाटत असेल, त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या आणि तुम्ही खरं मराठी कशी बोलायची हा त्यांना शिकवा. त्यांना समजून घ्या की आपल्याला मराठी कशी बोलायची आहे. पण आता लोकांचा कसा असतो, लोक फक्त हे बघतात की 5-6 मिनिटाचा व्हिडिओवर एक नेगेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे आणि त्या नेगेटिव्ह सेंटेन्सला पकडून ते लोक कॉमेंट करतात. माझा एक सेंटेन्स की मी 27 वर्षाचा आहे आणि मी मराठी प्रॉपरली बोलू शकत नाही, या सेंटेन्सला पकडून सर्व लोकांनी अनेक कॉमेंट्स केले आणि काही लोकांनी मला थ्रेट्स पण दिले की तू नागपूर सोडून जा, तू आपला व्यवसाय मध्य प्रदेशाला शिफ्ट कर, तू कशाला हे व्हिडिओ बनवत आहे. आमचे सेंटिमेंट्स हर्ट होत आहे. आपले सेंटिमेंट्स तेव्हा हर्ट होता जेव्हा महाराष्ट्र सारखे महान राज्याचे लोक एका प्रेग्नेंट लेडीला मराठी न बोलण्याच्या मुळे तिच्यासोबत आपण हिंसात्मक प्रवृत्ती ही वापरतात. आपले सेंटिमेंट्स तेव्हा हर्ट होतात जेव्हा उन्हात तुमच्या घरी आलेल्या डिलिव्हरी बॉय ज्याची वय 21-22 वर्ष आहे त्याला आपण जेव्हा कणपटत मारतात तेव्हा आपले सेंटिमेंट्स हर्ट होतात. सेंटिमेंट्स हा खूप महत्वाचा विषय. सर्वांना आपली मातृभाषाशी सेंटिमेंट्स आहे आणि सर्वांना ते रिस्पेक्ट करायला पाहिजे. मी फक्त एक टीका केला की लोक जर एव्हरी टाइम आक्रोश करणार, एव्हरी टाइम अँगर दाखवणार लोकांना की तू असं कसं मराठी नाही बोलत, असं कसं मराठी नाही बोलत, हे तुझी लायकी नाही आहे, तुम्ही इकडून निघा. तर माझा परिवार 75 वर्षापासून महाराष्ट्रात बसलेला आहे. नागपुरात आम्ही राहतो. नागपूरच आमचा देश आहे, महाराष्ट्रच आमचा देश आहे. आणि आम्हाला जर कोणी फक्त चुकी झाली मराठीत यामुळे कोणी आक्रोश दाखवणार आणि धमकावणार, मग आम्ही कशा मराठीमध्ये कॉन्फिडन्स मध्ये बोलू, या साइड मला दाखवायचा होता. आता सर्व लोक स्ट्रॉंग बनवून ही व्हिडिओ बनवू शकत नाही. लोकांना भीती वाटते की माझ्या घरी कोणी येणार, मला कोणी धमकावणार, माझ्यासोबत कोणी हिंसक बर्ताव करणार आणि त्यामुळे लोकांना कॉन्फिडन्स येत नाही. जे खरं सोसायटीमध्ये झालं आहे ते आपल्याला दाखवायचं. पण कोणाला तर स्टँड घ्या लागन. जेव्हा एक 20 वर्षाच्या मुलासोबत लोक हिंसात्मक वर्ताव करतात तेव्हा एक युथ म्हणजे आमचा हा कर्तव्य आहे की आम्ही सोसायटीमध्ये काय चाललं आहे त्याचा ऑनेस्ट आणि अनबायफर्केटेड व्ह्यू तुम्हाला ऍज ऑडियन्स पेश करावं. एक गोष्ट मला चांगली वाटली की माझे सर्व प्रकारचे ऑडियन्स बिंदास कॉमेंट करतात माझ्या व्हिडिओमध्ये आणि बिंदास मला रागवतात. मला हे लागू आहे. पण मी कोणी पॉलिटिकल पार्टीचा रिप्रेझेंटेटिव्ह नाही, मी कोणी जर्नलिस्ट नाही आहे. मी फक्त एक नागपूरचा युथ आहे ज्याला असं वाटते की आपल्या शहर जवळ जे पोटेन्शियल आहे आपण त्या पोटेन्शियल मध्ये पूर्णपणे पळत नाही. आपल्याला बेटर करायची गरज आहे. ऍज अ सिटी वी नीड टू डू बेटर. आणि हेच माझा संदेश आहे माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये. आता तुम्ही बघत असाल की मी मराठी बोलू शकतो. मे बी मला मराठीचा पूर्णपणे ज्ञान नाही, पण पूर्ण ज्ञान ही फक्त एक स्वप्नातली गोष्ट आहे. माझा ज्ञान फक्त कन्व्हर्सेशनल मराठीचा आहे. मला मराठी साहित्याची प्रोफेशनल ट्रेनिंग कधी दिली गेली नाही. मग मी प्रयत्न करत आहे. मी लोकांची शिकतो. मी माझ्या लोकॅलिटीचे लोकांची शिकतो आणि त्यांना विचारतो की जर मी बोलताना जर चुकला तर तुम्ही मला करेक्ट करा आणि तुम्ही मला सही एक डिरेक्शन द्याल. पण ह्या करण्याच्या जागेवर जर कोणी मला धमकवणार तर माझा कॉन्फिडन्स म्हणजे आज माझा कॉन्फिडन्स जर 50% आहे तर ते अजून डाऊन जाणार आणि मी प्रयत्न करणं सोडून देणार. जेव्हा एका 5 वर्षाचा मुला चालताना पडतो
तर आपण त्याला कनपटात नाही मारत. तसंच जेव्हा कोणी मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या जवळ आपण हिंसात्मक कॉमेंट्स आणि हिंसात्मक भाषा ही वापरू नये, अशीच माझी विनंती होती मागच्या व्हिडिओमध्ये. हा सगळं बोलू नंतर तुम्हाला जर असं वाटलं असेल की मी आज पण चुकलो आणि आज पण मी काहीतरी चूक केली, तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये सांगा आणि मला इम्प्रूव्ह करण्याचे रस्ते सांगा. आज मी स्वतःची मराठीला 10 पासून 5 नंबर देतो, कारण की मला माहित आहे की माझी मराठी ही परफेक्ट नाही. तुम्ही सांगा की तुम्ही मला 5 पैकी किती नंबर द्याल मराठीमध्ये.